वादळी ठरण्याची शक्यता. बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर विधानसभेत होणार चर्चा. येत्या 24 तासात खातेवाटपावर शिक्कामोर्तब होणार. गृह भाजपकडे, नगरविकास शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक. राज्यभरातून पदाधिकारी राहणार हजर. बैठकीनंतर भुजबळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे भरणार अर्ज. स्वतः ट्विट करून माहिती देत मानले भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार. गेले 2 दिवस अजित पवार नॉट रिचेबल. राज्यपालांच्या स्नेहभोजनालाही अनुपस्थित. सलग 2 दिवस अधिवेशनालाही दांडी. बातमीपत्राला आता सुरुवात करतोय. नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे आणि आजही विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. परभणी आणि बीडच्या मुद्द्यावरून विधानसभेत पुन्हा जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते. विधानसभेत विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे परभणीतील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र अध्यक्षांनी हस्तक्षेप करत या संवेदनशील विषयावर बुधवारी चर्चा होईल असं जाहीर केलं होतं. त्यामुळे स्थगन प्रस्तावावर अधिवेशनात आज चर्चा केली जाणार आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली महत्त्वाची बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाबाबत सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उबाठा पक्षानं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे पहिले 3 दिवस होत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आला नाहीये आणि या संदर्भात रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली. या सर्वांची मतं जाणून घेतली गेली. मात्र हा निर्णय दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे. अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलंय. येत्या 24 तासात खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. शिवसेनेची यादी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीची यादी आज दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. खातेवाटपात गृह खातं भाजपकडेच राहणार आहे, तर नगरविकास खातं शिवसेनेकडे राहणार आहे. अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा खातं भाजपच्या ताब्यात राहणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. संजय कुटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं कुटे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर कुटेंनी मौन सोडलंय. पक्षानं दिलेल्या भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कूटनीती कधी जमली नाही, त्यामुळे कदाचित प्रवाहात मला बाजूला राहण्याचा प्रसंग आला आहे अशा शब्दात माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे. 5 वर्षांपूर्वी पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंविरोधात महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले यांनी बंड केलं होतं आणि याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. आता गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून अधिवेशन सुरू आहे. मात्र दोन्ही दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनाला अनुपस्थित होते. दरम्यान अजितदादा पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि नार्वेकरांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीतही विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामीच राहण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नागपुरातील अधिवेशनादरम्यान या दोघांची भेट झाली. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई उपस्थित होते. मात्र भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.